जामिनाचे पेपर्स घेऊन आलोय मी. हे जामिनाचे पेपर्स. हे काय यामध्ये आहे राठोड, त्या देशमानेला घेऊन ये. त्याच्या जामिनाचे पेपर्स घेऊन आले ते लोक. देशमाने चल, तुझा जामीन झालाय. समीर, तुम्ही ठीक आहात ना? मला माहिती होतं तुम्ही जास्त काळ मला आतमध्ये राहू देणार नाही. मला एक सेकंदही तुम्हाला तुरुंगात राहू द्यायचं नव्हतं. मला जितका त्रास झाला त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं तुम्हाला त्रास झाला असेल याची कल्पना आहे मला. चला चला, तुम्ही आपण घरी जाऊया. वकील साहेब, ओके ओके. ठीक आहे, घड्याळाने आणि ते चेक करून घे. समीर, तुम्ही व्हा पुढं, मी फॉर्मॅलिटीज पूर्ण करू. हां, थँक्यू थँक्यू. तुम्ही चल. समीर, आम्ही किती मारलं. परत आला, किती बरं वाटतं. सम्या, तू ठीक आहेस ना? तुला खूप लागलंय? अगं लागलंय त्यांना. सॉरी सॉरी सॉरी. खूप खूप आभार रे देवा तुझे. पण आता फक्त तो जामिनावर सुटलाय. निर्दोष सुटायलाच हवा रे हे बाबा. अर्पिता, समीरला तू परत आणणार ह्याची मला खात्री होती ग. तुम्ही देवीचं फूल दिलं होतं ना आजी. देवीची कृपा होती म्हणून हे सगळं घडलं. देवीच्या फुलाबरोबर आपल्या 5व्या परीक्षेचं मूल्यही होतं सोबत. या अत्यंत कठीण परिस्थितीतही तू तुझ्या नवऱ्याची साथ सोडली नाहीस. हातपाय गाळले नाहीस. संकटात त्याच्या सोबत उभी राहिलीस आणि जिद्दीनं लढाई जिंकलीस. जीवनाच्या जोडीदारानं अशा वेळी जे करायला हवं ते सगळं तू केलंस. अर्पिता, तू 5व्या परीक्षेतही उत्तीर्ण झालीस. आज मी तुला सून म्हणून स्वीकारते. आणि नमस्कार करायचा अधिकार पण देते.
सुखी राहा. जोडीनं संसार करा आणि अशीच एकमेकांना साथ द्या. एक मिनिट थांबा बाळा, आले मी. हा घे देशमाने घराण्याच्या देवीचा टाक. आजी, नाही, हा टाक तुम्ही माझ्या हातात दिलाय. खूप मोठी जबाबदारी आहे. पण म्हणजे हे सगळं मला नीट समजावून सांगाल का? याला म्हणतात शहाणपण आणि नम्रता. हुरळून हवेत न जाता जड होऊन जमिनीत रोवली गेलीस. आता रुजून बहरशील वृक्षासारखी या घराला घेऊन. म्हणूनच तुझ्या हातात सोपवला हा टाक. कारण हा केवळ देवीचा टाक नाही, हे देवीचं अस्तित्व आहे. देशमाने घराण्यातल्या प्रत्येक घरात हा टाक आहे. पण या घरात तो नव्हता. कारण ही जबाबदारी समर्थपणे सांभाळू शकतील असे हात या घरात नव्हते. हो आजी, काय बोलताय? असं उचून बोलल्यासारखं का बोलताय तुम्ही? मी काय केलंच नाही का? मग काय चुकीचं बोलले का मी? इतकी वर्ष संसार करतेस तू, मनापासनं देवाचं किती आणि काय केलंस तू आजपर्यंत? नवऱ्याला या सुन्न अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी किती धडपड केलीस? रेणुका आणि आशुतोषचा संसार जोडण्यासाठी काय प्रयत्न केलेस तू? अगं, संसार हाच बाईचा देव असतो. या पोरीनं जाणारं घर वाचवण्यासाठी, श्रेयसची सुटका करण्यासाठी, समीरला तुरुंगातून सोडवण्यासाठी जसं जीवाचं रान केलं तसं काय केलंस का तू? मग देव काय सांभाळणार आहेस तू? देव देवघरात असूनही जर तो सांभाळला गेला नाही ना, तर तो त्याचा अपमान असतो. आणि म्हणूनच मी या घरात टाक दिलाच नव्हता. ज्या घरातली करती स्त्री सुनेचा छळ करते, त्या घरात देवीचं अस्तित्व कसं राहील? अर्पिताने या घरात तुझ्याकडून होणारा छळ सहन करूनही या घरासाठी जे जे करता येईल ते सगळं केलं. का? का? कारण ती या घराला आपलं मानते. आज अर्पिताच्या रूपाने या घरात देव सांभाळणारे समर्थ हात आलेत.
बाळा, हा देवीचा टाक तुझ्या हाताने देवघरात ठेव. त्याची नियमित पूजा कर. हा तुझा कायम रक्षण करेल, डोक्यावर छत्र छाया धरेल. आई, आता मी जे काही सांगते ते सगळेजण लक्षपूर्वक ऐका. आजपासून हे घर मी तुझ्या ताब्यात सोपवले. या घराला जप. समीरने मोठ्यांचा मान राखत या घराची जबाबदारी पेलली. तूही तेच करशील ही खात्री मला पटली, म्हणून तुझ्या हातात सोपवते हे घर. कधीही या घराला अंतर देण्याचा विचार करू नकोस. तसा विचार मनात आलाच ना तर आधी माझ्याशी बोल. नाही येणार आजी, असा विचारही माझ्या मनात येणार नाही. तुला काही वेगळं आमंत्रण द्यायला हवं का? राजेंद्र, तुझ्या घराची मला कायम काळजी वाटायची, पण आज मात्र ती काळजी कायमची मिटली. सोनेच्या बाबतीत नशीब काढलंस तू. आता या घराचा उत्कर्ष नक्की होणार. म्हटलं होतं ना, वृक्ष बहरणार. खात्री बाळग. म्हणजे इतकी वर्ष मी काय झक मारली. ही कालची पोरगी ही आता हे घर सांभाळणार, आम्हाला शिकवणार. आपले ग्रह फिरलेत हेच खरं. खूप दिवसांनी मला माझ्या हक्काचा माणूस भेटला, ज्याला माझं सर्वस्व मला अर्पण करावं असं वाटलं. नचिकेत, पुढच्या आठवड्याभरात गौरीची शाळा सुरू होतीये, त्याची तयारी करायची आहे. तुझ्याकडून काही पैशाची व्यवस्था होणार आहे का? का मी पुन्हा माझ्या बाबांकडेच हात पसरायचे? नाही, जे काही असेल ना ते प्लीज मला वेळेवर सांगून टाका. बाबा, तुम्हाला माझं बोलणं ऐकू येते ना? नाही म्हणजे मी ज्याच्याशी बोलतेय ना त्याला बरोबर कसं काहीच ऐकू जात नाहीये. सगळं लक्ष फक्त त्या मोबाईल मध्ये.
नचिकेत, नचिकेत, अरे कल्याणी काहीतरी विचारते तुला. लक्ष कुठे आहे तुझं? कोण हे कल्याणी काय काय झालं ग? काय म्हणजे काय एवढं महत्वाचं त्या मोबाईल मध्ये? म्हणजे बायकोच्या बोलण्याला काही किंमतच नाहीये. काय चाललंय? नचिकेत, हा बाबा. काय रे बाबा? अरे कल्याणी काय विचारते तुला? अरे गौरीची शाळा सुरू होणार आहे, खर्च आहेत समोर आपल्या. त्यासाठी पैसे लागतील ना, ते कसे अरेंज करायचे ठरवावं लागेल ना. हा, आपल्या प्रॉब्लेममुळे ते लेकरू सफर व्हायला नको. हा, बाबा 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 अगं हो 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 हो. काय काय झालं नक्की? बाबा, जीजूंना बेल मिळालीये. जेलमधून सुटले ते. त्यांच्या फेवर मध्ये ठोस प्रूफ सापडलंय. आय एम शुअर ते लवकरच निर्दोषही सुटतील. किती चांगली बातमी दिलीस ग तू. बरं मला सांग, पुरावा काय मिळाला? ते माझी चाचा आहेत ना, त्यांच्या ऑटोमध्ये डॅश कॅम होता. ही मीनाक्षी सारखा सारखा का फोन करतेय? कट करतोय म्हणजे घेता येत नाही, कळत नाही तिला. आता फोन घेतला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मी करते. कोण आपण आणि कोण हवंय आपल्याला? छान छान फोडणीचा वास आलाय ग. कसली भाजी करतेस? रानमेथी. हा हा. अगं मला आवडते ही भाजी. आवडते हो, तुम्हाला? तब्येतीला पण खूप छान असते. हा, हो हो. आज देवघरात देवीचा टाक प्रतिष्ठापित झालाय. गोडाचं काहीतरी नैवेद्याचं करायला हवं ना. हो आजी, शेवयाची खीर केली नाही बघ. तुला म्हणजे काही सांगावं लागत नाही ग बाई. राजेंद्र, खरंच रे बाबा, नशीबवान आहेस तू. काय सोन्यासारखी सून मिळाली बघ तरी तुला. छान छान ग बाई. अर्पिता फॅन क्लब मध्ये आधी बाबा, समीर आणि आशुतोष होते. आता या आजीने पण मेंबरशिप घेतली, लाईफ टाईम वाली. तिचं कौतुक ऐकून ऐकून आहे ना माझे कान किटलेत. आता ही नसती शिंकली ना तरी आहा काय शिंकली, शिंकल्याचे काय संस्कार आहेत असं बोलून ना डोक्यावर घ्यायला पण कमी करणार नाही म्हातारी. काय तर काय. काय ग, काय चाललंय? काय काय बोलायचंय का? काही मनातलं सांगायचंय? बोल ना. अशी कुटमळतेस कशाला? त्या घोसाळकर वहिनी आहेत ना, आपल्या वर राहतात. त्या म्हणत होत्या त्या मे महिन्याच्या सुट्ट्या आता संपल्या, त्यामुळे बस आणि ट्रेनला एवढी गर्दी असते ना दीदी की ते रिझर्वेशन मिळतच नाही. बरं मग मग
काही नाही, मला तुमची काळजी आहे ना आजी. पौर्णिमा येते, मग तुम्ही अचानक गावाला निघायचं म्हणालात तर आयत्या वेळेस रिझर्वेशन कुठून मिळणार ना. थोडंसं आधी सांगितलं तर मग म्हणजे मला या घरातून घालवायचं बघतेस का? आहा, काय आजी, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला हवे तेवढे दिवस राहा ना घरात. पण तुमची गैरसोय होऊ नये म्हणून विचारलं, बाकी काही नाही. माझ्या गैरसोयीबद्दल बोलतेस का तुझ्या सोयीबद्दल बोलतेस? घाबरू नकोस, देवीच्या संस्थानाची गाडी मला न्यायला येणार आहे. गाडी येणार आहे का? बरं झालं. किती वेळात येणार आहे गाडी? इतक्यात नाही, आणि मी बोलवणार सुद्धा नाही. कारण आणखीन एक महत्वाचं काम करायचंय मला. ते काम केल्याशिवाय मी इथून जाणार नाही. काय काम? समीर, अर्पिता, अशी समोर ये. गॅस बंद कर. हो केलं. चल. थोडं काम होतं माझं, म्हणून आले होते इथे. नाही, माफ करा, पण आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. नमस्कार, मी मीनाक्षी कारखानीस. तुम्ही केटरिंगच्या ऑर्डर्स देता ना? हो. हा, त्या संदर्भातच चौकशी करायची होती मला. अच्छा, या 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 ना, या या. कधीचा फोन ट्राय करतेय मी, पण फोन लागलाच नाही. नाही, पण मला कोणाचाही फोन आलेला नाही, म्हणजे मिस कॉल नाहीये कोणाचा. मला तर रिंग ऐकू येत होती. आश्चर्य आहे बुवा. मे बी नेटवर्कचा काही इश्यू असेल. मला जरा काळजी वाटली म्हणून पर्सनलीच भेटायला आले इथे. काळजी? कसली? नाही म्हणजे कोणाची काळजी? अहो, म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट नसता झाला तर माझ्या कार्यक्रमाला केटरिंग कसं मिळणार ना, ती काळजी वाटत होती. आणि ज्यांनी मला रेफरन्स दिला ना, त्यांनी तुमच्या जेवणाचं इतकं कौतुक केलं ना. बरं, मला सांगा, तुमची ऑर्डर कुठल्या स्वरूपाची आहे? मला तुमचे पॅकेजेस कसे आहेत सांगाल का? हो. जमलंय तर आपलं गणित. फक्त डेट आणि व्हेन्यू ठरली ना की मी तुम्हाला कॉल करते. ओके? पण माझा कॉल जर लागला नाही ना तर नक्की कॉल बॅक करा. हो. नाहीतर पुन्हा मला इथेच तुमच्या घरी यावं लागेल. नाही नाही, तसं काही होणार नाही. मी करेन कॉन्टॅक्ट तुम्हाला. बाबा, आपण एकदा त्यांचं सगळं ठरलं ना. चला मी येते. नमस्कार.
नचिकेत काय काय झालंय? नाही म्हणजे अचानक कुठलं तरी प्रेशर आल्यासारखा चेहरा झालाय तुझा. हे मी माझ्याच विचारात होतो. काय प्रेशर काय नाही. तुमचं लग्न अपघाताने झालं हे मी समजू शकते, पण शेवटी लग्न झालं ते शास्त्रानुसार, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने. मग गृहप्रवेश झाल्यानंतर घरच्या लक्ष्मीचं पारंपरिक पद्धतीने स्वागत तरी झालं का? ज्या घरात लक्ष्मीचं स्वागतच नीट झालं नाही त्या घरात लक्ष्मी नांदेल तरी कशी? आजी नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही केलेली चूक दुरुस्त करायची आहे मला. लग्नानंतर नवीन सुनेच्या स्वागतासाठी जे जे विधी आणि खेळ खेळतो आपण, ते सगळं आपण आज आणि उद्यामध्ये करणार आहोत. आजी अहो कशाला उगाच, महिन्याच्या वर झाला यांचं लग्न होऊन, मग आता करायची काय गरज आहे ना? लग्नाला कितीही वेळ होऊन जाऊन देत, सून म्हणून तिला मी आज स्वीकारलाय ना, त्यामुळे आजच तिचा गृहप्रवेश खरा होणार आहे. त्यामुळे सगळे विधी आजपासून होणार आहेत. कसे आणि काय ते मी सांगते. कळला ना कार्यक्रम? सलील जा, चाळीतल्या सगळ्यांना आमंत्रण कर. मी मग काय मी? तू या घरात राहतोस ना, का लॉज मध्ये राहतोस? अरे तुझे दादा वहिनी आहेत ना? आहेत. जा, सगळ्यांना आमंत्रण करून ये. आज संध्याकाळी लग्नानंतरचा पहिला खेळ आपण खेळणार आहोत. अर्पिता, तुझ्या माहेरच्यांनाही बोलव. त्या निमित्ताने दोन्ही घरं आणि मन जुळतील. आजी कशाला हवाय व्याप? नको राहू दे. का नको ते सांग. मुलांना हाऊस मौज नाही? अगं घरच्या लक्ष्मीला आनंदी नको करायला का? नाट नको ग लावूस शुभ कार्याला. अर्पिता चल, देवाला नैवेद्य दाखवूया आणि जेवण आटपूया. हा, संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागायचंय ना. चल. होय, तू अजून इथे का उभा आहेस? तुला काम सांगितलंय ना मी काही. चाल चल मुकाट्याने. आई हिच्या घरचे येणार म्हणजे हिची आई पण येणार. आता येऊच दे. बाबा भारी ना. मला वाटतं आपल्याला ही सुद्धा ऑर्डर मिळेल. आणि बघा ना, आपण इतके पॉप्युलर झालोय की फोन लागत नाही म्हणून लोक घर शोधत येत आहेत. कारण त्यांना आपणच हवे आहोत. हो ना दादा? हो ना, खरी गोष्ट आहे का? आता कुठे चाललास? आताच म्हणालीस ना गौरीच्या शाळेची फी भरायची आहे. त्याचं काय करायचं ते बघायला हवं. बघतो माझ्याच्यानी काही होतंय का.
काहीच नाही केलं तर पुन्हा ऐकवायला मोकळीच आहेस मला तू, नाही का? माहितीये काय करणार आहेस ते? दीचा कॉल. हाय दी. हॅट्स ऑफ तुला, सोडवलंस ना जिजूंना. तू ग्रेट आहेस ग. हो सोडवलं, पण तुला कसं कळलं? मी तर तुला सांगितलं नाही, म्हणजे आपलं काही बोलणंही झालं नाहीये. याही वेळी न सांगता इकडच्या गोष्टी निकीला कशा कळल्या?